ओके, आता हा सक्शन पाईप आहे. इथं मोटर लावलेली आहे. आपलं हे लो प्रेशर सिलेंडर, याच्याच पुढे हाय प्रेशर सिलेंडर लावलेलं आहे. याच्यावरती इंटरकूलर आहे. आता या मोटरने हा व्हील फिरवला जातो. त्याच्यामुळे आपले हाय प्रेशर सिलेंडर आणि लो प्रेशर सिलेंडर वर्क करतात. आता हे सक्शन पाईपमधून हवा ओढली जाते. ते मागून हा पाईप दिलेला आहे. त्या पाईपाद्वारे इथे या लो प्रेशर सिलेंडरमध्ये हवा येते. मग ते लो प्रेशर सिलेंडरमध्ये गरम होते. ते कंप्रेस केली जाते. त्याचं टेम्परेचर वाढते. आणि इथं हे टेम्परेचर मीटर दिलेलं आहे. त्याच्यामुळे टेम्परेचर आपला इथं रीडिंग दाखवते. हे फर्स्ट ह्या T1 आहे. त्याच्या बाद हा T1 आहे. हा T2, T3, T4, T5 आणि इथे T6 दिलेला आहे. आता प्रत्येक टेम्परेचर प्रेशर मीटर पण दिलेला आहे. त्याच्यावर आपण प्रेशर मोजू शकतो. बरं, मी आता चालू करून दाखवतो. आता बघा, मशीन चालू झालेली आहे. आपल्या सक्शन पाईपमधून हवा ओढली जात आहे. ते मागच्या पाईपातून इथे येत आहे. तिथं एअर कंप्रेस होऊ राहिली. प्रेशर वाढत आहे. तर इथं बघा, आपल्या एअरचे टेम्परेचरची रिडिंग इथं दाखवत आहे. आता इथं 1 दिलेलं आहे, म्हणजे T1 ची रिडिंग दिलेली आहे. हे T1 ची रिडिंग आहे. हे T2 ची रिडिंग आहे, म्हणजे इथली रिडिंग. हे T3 ची रिडिंग आहे, म्हणजे इथली रिडिंग दिलेली आहे. हे T4 ची रिडिंग. इथून टेम्परेचर मेजर केलं जातं याद्वारे. T5 ची रिडिंग दिलेली आहे इथून. आणि T6 ची. आता हवा जेव्हा इथून येते तेव्हा इथं गरम होते हवा. इथून गरम झाली की हवा तशीच वर येते. इथे इंटरकूलर दिलेला आहे, म्हणून इथं थोडीशी हवा थंड होते. वरती आल्यावरती इथं पण थोडी हवा त्याच्यावर पण थंड होते. इथं पण थंड होते, इथं पण थोडी थंड होते. आणि हवा तशी खाली जाते तेव्हा आपला हाय प्रेशर सिलेंडरमध्ये ते डबल कंप्रेस केलं जाते. कंप्रेस झाल्यावरती तिथे टेम्परेचर अजून वाढते. तिथे टेम्परेचर आपल्याला इथे दिसत आहे T6चं. माहिती झालं. इथं आपण वॉटरची लेवल चेक करत असतो. आता हा पाईप दिलेला इकडला लेफ्ट साईडला. तिथं आपण H मेजर करतो आणि दुसऱ्या साईडला आपण H1 मेजर करतो.